काय राहणार आहे आपल्या शॉपचं वैशिष्ट्य, काय राहणार आहे? आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण ते आपलं नावच आपलं सुप्रा केअर हेल्थ सोल्युशन नावाने आहे. म्हणजे आपण ते सुपर स्पेशालिटीमध्ये काम करतो. जे की कॅन्सर, HIV, हेपॅटायटिस B, C ते क्रोनिक आजार आहे, लाईफ सेविंगचे ड्रग्स आहे, ते आपण इथं डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहे आपलं. आपल्याकडं इतर याच्यापेक्षा जे मेडिसिन असतात त्या कशा पद्धती आणि कशा स्वस्त कशा भेटतात? समजा स्वस्त म्हणजे आपल्याला एक स्टोरेज आहे. म्हणजे आपण जे ISO सर्टिफाईड जे सुप्रा केअर आहे ते ISO सर्टिफाईड आहे. त्याच्यामध्ये आपण कोल्ड चेनचे जे प्रोडक्ट आहे प्रॉपर ते 2 to 8 डिसेस हवे, तर ते आपण त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेजचं मशीन आलेलं आहे 2 to 8, तर ते आपण स्टोरेज मेंटेन करतो. बाकीचे मेडिसिन्स आहे, बरेच वेळेस काय होतं मेडिसिन पेशंटला संभाजीनगरवरनं मुंबईला किंवा दिल्लीला जावं लागते, तर त्यांना येतं. आपल्यामुळे काय होतं की त्यांना जायची गरज नाही. सेम मेडिसिन आपल्याला त्या सेम कॉस्टमध्ये आपल्या इथे मिळून अवेलेबल होते. छत्रपती संभाजीनगरच्या काही रुग्णांना काय आव्हान करणार? रुग्णांना काय आव्हान करतो? रुग्णांना आव्हान करेल की बाबा बाकी व्यसन न करता जर तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटवरती जर काम केलं तर ते डेफिनेटली ते ग्रो होऊ शकतं. आपला शॉपचा पत्ता सांगा. आपलं शॉप जे आहे तर शॉप नंबर A1 A2 सोनल कॉम्प्लेक्स नियर हेडगेवर हॉस्पिटल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर. वगैरे होतं सगळे. ऑनलाईन मेडिसिन पण अवेलेबल आपल्याला. त्याच्यासाठी काही फोन नंबर वगैरे? फोन नंबर आहे सर आपला 9011416868. आपलं नाव सांगा सर. माझं नाव प्रमोद पायगोन, CEO आणि फाउंडर सुप्रा केअर हेल्थ सोल्युशन. तर पायगोन साहेबांनी आज या ठिकाणी जे काही नवीन औषधालय सुरू केलं, खरं तर अगदी कष्टातून मेहनतीतून कधीही तुम्ही कोणत्याही रात्री अपरात्री केव्हाही फोन करा, ज्या काही औषधही असतील ते आपल्याला त्वरित उपलब्ध करून देत असतात. तेव्हा त्यांची अशाच प्रकारची उत्तरोत्तर प्रगती होत राहो याच आजच्या प्रसंगी मी पायगोन कुटुंबांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. घ्यावे. आमचं पण साई मेडिकल आहे घाटीला. सरचं पण खूप सपोर्ट आहे. मेडिसिन व्यवस्थित वापरलं जातं. याच्यामध्ये पण ठेवावं लागते, ते स्टोरेजमध्ये पण व्यवस्थित ठेवतात. सरचं पण सपोर्ट आहे, पण समदार पण सपोर्ट करतात. मेडिसिन पण कॅन्सरचे अदर प्रोडक्ट पण चांगले आहेत त्यांच्याकडे. तुमच्या वतीनं आजच्या उद्घाटन प्रसंगी काय शुभेच्छा देणार सरांना? सरचं चांगलं केलेले काम आहे, त्याच्यामध्ये एवढे संपर्क याच्यानं चांगलं झालं. मित्रांनी शॉप ओपन केलेलं आहे. हो. तुमच्या वतीनं त्यांना काय शुभेच्छा देणार? पायगन सर जे आहेत ते आमचे शेजारी पण आहेत आणि आमचे मित्र पण आहेत. त्यांनी हे शॉप ओपन केलं, त्यांना या त्यांच्या प्रगतीमध्ये आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव विजय किसनराव मरसकोल्हे. माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम पायगोन. मी प्रमोद पायगोनचा छोटा भाऊ आहे. ते MRC करत असताना मला सुद्धा एक त्यांनी मेडिकल टाकून दिलं आहे. त्यांचा माझ्या पाठीमागं खूप मोठा हात आहे आणि त्यांचा माझ्या डोक्यावर पण हात आहे, कारण की मी त्यांच्यामुळंच माझ्या पायावर उभा आहेत आणि त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहेत. त्यांच्यामुळं मी सगळं काही करू शकतो. मी कायच टेन्शन घेत नाही. माझा भाऊ माझ्या पाठीमागं असल्यामुळं. आज या शॉपचं ओपनिंग झाली, आपल्याला कसं वाटतं? मला खूप आनंद आहे आणि माझ्या भावाची जी ओळख आहे या संभाजीनगरमध्ये ते मला आज कळालं. कोण कोण आलं होतं सर? साहेब आले होते. अजून अजून याच्या व्यतिरिक्त बोराडे साहेब आले, संजय बोराडे साहेब, संजय बोराडे साहेब. अच्छा. हां, आणि मग खूप सारे मित्रमंडळी मित्रमंडळी संभाजीनगरचे जे काही केमिस्टवाले जसं की आमचे फ्रेंड्स असे बरेच टॉपचे मेडिकलवाले ते इन्स्टिट्यूटवाले सगळे भेटून गेले. विजय पायगोन. आज आमच्या शॉपची ओपनिंग होती. आम्ही शॉप आहे, आमचं मेडिसिन म्हणजे पूर्ण प्रकारचे मेडिसिन आमच्याकडे भेटतात आणि हे शॉप माझ्या दादाने टाकलेलं आहे आणि दादाचं एज्युकेशन झालेलं आहे D फार्मसी प्लस BSc. म्हणजे दादा आधी MRCमध्ये होता, तर आता त्यांनी बिझनेस केला, तर म्हणजे खूप शून्यातून खूप स्ट्रगल करून तो इथपर्यंत आला आहे आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं त्याच्याबद्दल. कोण आलं? भावे सर आले होते आणि मी पण म्हणजे मला पण दादांनी लहानपणापासून त्याच्याकडे शिकवलं आहे. इथपर्यंत मी पण म्हणजे त्याच्यामुळेच इथपर्यंत आली. माझी पण D फार्मसी झाली आहे आणि तो असंच पुढं जात राहू. आपल्या वतीने आपलं शॉप उद्घाटन झालेलं आहे, तर काय शुभेच्छा द्यायचं असं का? नाही, खूपच कमी वेळात आमचं हे झालेलं आहे. असं पहिले म्हणजे माझे मिस्टर MR होते, असं
तर त्यांनी खूपच म्हणजे मेहनत करून हे केलं असं. म्हणजे घरी एवढी परिस्थिती एवढी ही नव्हती त्यांची, तरी पण त्यांनी खूप कष्ट घेतले. तेवढंच थँक्यू. फार शून्यातून निर्माण केलं. हा खूप लगे खूप म्हणजे की असं त्यांनी स्वतःचे पैसे हे करून त्यांनी शिक्षण घेतलं त्यांचं, आणि त्यांच्या मामाकडून ते शिकले ते त्यांचं. आनंदाचे दिवस आले समजा. हा आता छान आहे असं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.